श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र शिवांचे. श्रोतेहो ऐकूया समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत सौ शलाका सुहास कुलकर्णी. त्यांची ओळख म्हणजे ST डिपार्टमेंटमध्ये 30 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून स्वइच्छेने सेवानिवृत्त झालेल्या आणि सातारा नगर वाचनालयातील विविध कार्यक्रमात सतत योगदान देणाऱ्या अशा शलाकाताई. तर ऐकूयात समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा या कार्यक्रमाचा पहिला भाग. नमस्कार, मी शलाका सुहास कुलकर्णी. महिला दिनानिमित्त मी आज आपल्याला समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा हिचा प्रवास मी आपल्याकडे उलगडून दाखवणार आहे. ती स्त्री गर्भात असल्यापासून पुढे तिचे बाहेर आल्यावरचे 80 वयापर्यंतचे टप्पे हे काय आहेत आणि काय सांगतात हे टप्पे आपल्याला, हे मी आज आपल्यापुढे मांडणार आहे. माझा विषय आहे समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा. श्रोते हो, स्त्रीच्या गर्भावस्थेपासूनचे एक एक टप्पे आपण अलवारतेने उलगडून तिच्या भावविश्वात डोकावणार आहोत. पण क्षणभरच आई, ए आई, आई ग, अगं ए, इकडे तिकडे काय बघतेस? मी तर तुझ्याच पोटातून तुझी छकुली बोलते. 2-4 दिवसापूर्वीची ती चाललेली चर्चा थोडी थोडी मी पण ऐकली बरं. काय ग, मी नाही का वंशाचा दिवा होणार? अगं, दिवा नाही झाले तरी प्रकाश देणारी ज्योत मात्र नक्कीच होईन, खरं ना? माझ्या मनातली चमत्ग चष्ट गो फक्त तुझ्या माझ्यातच बरं का गं? ए, पण तू हसू नकोस. अगं, मी सुद्धा तुझ्यासारखी आई झाले ना. ऐकलं, बाळाला सर्वात जवळचं, सुरक्षित आणि प्रिय असते ती आई. पुरुष म्हणे ईश्वराची कीर्ती आहे, पुरुष म्हणे ईश्वराची कीर्ती आहे, पण स्त्री ती तर साक्षात मूर्ती आहे. ऐकूयात हे छानसं गाणं. आई सारखे दैवत सारा जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, मुलानं शिकणे आई, हो शिकणे आई. आई सारखे दैवत सारा जगतावर नाही, म्हणून स्वीकाराच्या नंतर शिकणे आई.
संस्कृतमध्ये एक सुंदर वाक्य आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. देवादिकांनी सुद्धा तिची योग्यता जाणून किती सुंदर खातेवाटप केले पहा. लक्ष्मीकडे अर्थ, सरस्वती शिक्षण, अन्नधान्य पुरवठा तर अन्नपूर्णेकडे आणि संरक्षण खात्याची सारी जबाबदारी चक्क दुर्गामातेकडे. आदिमाया मी, आदिशक्ती मी जगन्माता, सौदामिनी मी, वसुधाही मीच कालीमाता. किती रूपवर्णावी तरी. स्त्री असल्याचा अभिमान वाटावा असे तिचे अनेक नाजूक पदर अलगद उघडून बघूयात तरी. मुलीच्या रूपातील प्रेम खरं तर पित्याच्या आयुष्यातील हळवा महोत्सव. साऱ्या घराची एक उत्कट दुवा म्हणजेच कन्या. एवढं सामर्थ्य लेकीच्या प्रेमात असतं हो. असं म्हणतात, सन इज फॉर वाईफ अँड डॉटर इज फॉर लाईफ. याची सुरुवात मात्र एका मातेने मुलीलाच जन्म दिल्यावर होतो बरं. श्रोते हो, मोगऱ्याचा सुगंध, गुलाबाची भव्यता, प्राजक्ताची दिव्यता हे सारं एखाद्या दवबिंदूत जेव्हा एकत्र होतं तेव्हा त्या दवबिंदूलाच म्हणतात कन्या. इंग्रजीमध्ये एक छान वाक्य आहे बघा, गॉड स्माइल्ड व्हेन ही मेड डॉटर. गॉड स्माइल्ड व्हेन ही मेड डॉटर बिकॉज ही न्यू ही मेड क्रिएटेड लव अँड हॅपीनेस फॉर एव्हरी मॉम अँड डॅड. ईश्वराला सुचलेली किती सुंदर कल्पना आहे ना. अहो, एक जीव जन्माला येणार तर तो गर्भात असल्यापासूनच आपण त्याचे किती कौतुक करतो. सारं घर बाळाच्या स्वागतासाठी, कौतुकासाठी सज्ज असतं. आता हे सुरेल गीत ऐकूयात. अलगबाई अंगणी अंगणी बाळ राजा
लाडाकोडात लेक आता मोठी होऊ लागते. आईच्या नजरेत आणि मनात एक काळजीयुक्त भीती असते. अगदी आकाशातील घारीसारखीच आईची अवस्था होते हो. संस्कारयुक्त अशा वातावरणातून लेक 5-6 वर्षाची होती. तिची ती भातुकली, भावला भावलीचं लग्न अशा लुटूपुटूच्या खेळात निष्पाप मन रमवून जातं. तिची शाळा, शिक्षिका, मैत्रिणी, खेळ, भोंडला असं एक आगळंच विश्व निर्माण होतं. बघितलं, परकर पोलकं, चणाचोळी आणि कधी कधी तर हौसेनं गुंडाळलेली आईची साडी देखील, अशा विविध पोशाखात लेक भोंडल्याचा फेर धरीत कधी मोठी होते तेच कळत नाही. मुलीची आई होणं काही सोपं नाही ग बाई. आधी तिची मैत्रीण व्हायला लागतं हो. बघता बघता तिची बडबड गीतं, भातुकली, तिचे ते लाड, कौतुक सारं आता बाजूला पडत जातं. बालपणातून स्त्रीत्वाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गातील हे पुढचे पाऊल. पूर्वी घराघरातून याचा गोड सोहळा साजरा होत असे. तिची ती आत्तरा समान सुगंधित शालेय वर्ष खरोखर का आपल्यासारखी भुरकन उडून जातात. बालपणाचं बोट सोडून ती वयात येते ना, तेव्हा तिचं बावरलेपण सावरताना तिच्या मनावर एक दडपण येतं. हे दडपणाचं एकटेपण सावरायला तिची आई मैत्रीण होऊन तिच्याबरोबर असते. आपल्या या सखीशी ती काय बरं हितगुज करते, ऐकूयात तर खरं. काय बाई सांगू, कसं ग सांगू, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू. उगीच फुलूनी आलं फूल, उगीच फुलूनी आलं फूल, उगीच जीवाला पडली भूल. त्या रंगाचा, त्या गंधाचा, त्या रंगाचा, त्या गंधाचा अंगावर मी ल्याले साज. काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू. जरीला जरी झाले धीर, बघत राहिले त्याला नीट. जरीला जरी झाले धीर, बघत राहिले त्याला नीट. कुळवंताची, कुळवंताची पोर कशी मी विसरून गेले रीत रिवाज. काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू. सहज बोलले हसले मी, मलाच हरवून बसले मी. सहज बोलले हसले मी, मलाच हरवून बसले मी. एक अनावर दडली बाधा, नाही चालला काहीला काहीतरी होऊन गेलंय आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेलंय.
सखीशी अशा मनसोक्त गप्पांनंतर खूप काही नवनिर्मितीची देणगी निसर्गाकडून मिळाल्याची जाणीव तिला होती. तो अल्लडपणा, खेळकरपणा नकळत आवरता घेतला जातो. एक प्रकारचं सावधपण, जागेपण तिच्या मनी उमटू लागतं. पोशाखाबद्दलची आवड निवड ही एकदम तीव्र होते. हो, हेच ते कॉलेज विश्वात रमण्याचे फुलपंखी किशोरी वय. तारुण्याच्या उंबरठ्यावर आतलं बाईपण कळायला लागलेलं. अशा नवविश्वात पदार्पण करताना तारुण्य सुलभ भावना तिच्या मनी वादळ निर्माण करतात. सारखं आरशापुढे उभं राहून स्वप्रतिबिंब निहाळताना ती म्हणते, ओळख पहिली गाली हसते, सांग दर्पणा कशी मी दिसते, कशी मी दिसते. श्रोते हो, असंच एक धमाल गीत आता ऐकूयात ना. गीत आहे
बघता बघता कोशातील फुलपाखरू हळूहळू बाहेर पडत असतानाच तिच्या वर्षाच्या उंबऱ्यांची मोजदाद सुरू होते. अगदी नकळत काही गीतांच्या ओळी ओठांवर रेंगाळतात. लहान माझी भावली, मोठी तिची सावली, असं म्हणणारी छोटीशी पोर. गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण, असा लाडीक हट्ट करणारी किशोरी. काय बाई सांगू, कसं ग सांगू, असं सखीशी तगूच करणारी युवती. नववधू प्रियानी बावरते, या उलघालीत भेटणारी नवोडा. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, अशी गोड अंगाई म्हणणारी तरुणाई. या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भोवती. यातून पुढे येते ती कुटुंबावर पाखर घालणारी प्रगल्भ गृहिणी. थांब जरासा बाळ, असं म्हणत दूर निघालेल्या लेकराला निरोप देणारी प्रौढा. आणि शेवटी चाफा बोले ना, चाफा चाले ना, या ओळीवर ठेच लागणारी नववृद्धा. अशी ही सारी तिची रूपं क्षणात समोर आली, होय ना? रसिक हो, घरात लेकीसाठी आता स्थळं बघण्यास सुरुवात होते. आणि पाहता पाहता एक दिवस ठरलं की आमचं लग्न पक्कं होतं. मग काय, तिच्या स्वप्नातला राजकुमारच प्रत्यक्ष तिच्या जीवनात येणार असतो. घरातली भावंडं, तिच्या मित्रमैत्रिणींकडून तिची गोड चेष्टा मस्करी सुरू होते. घरातील बालगोपाळ तिला म्हणतात, गोड गोजरी लाज लाजरी ताईच होणार नवरी. बघा ना, अहो काल परवापर्यंत आपल्याला मुळी लग्न करायचंच नाही इतक्यात असं म्हणणारी आपलीच लेक आज कुणीतरी यावे अशी गाणी गुणगुणत असते खरी. आता तिच्याच मनातील हे गोड गीत ऐकूयात ना. स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला. नवतीच्या त्या प्रीतीसाठी, नवतीच्या त्या प्रीतीसाठी जीवही माझा भारला. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला. वेली सगंध गंधात मंद धुंदावली फुले, स्पर्शात रंग रंगात दंग ही केतकी झुले. वेली सगंध गंधात मंद धुंदावली फुले, स्पर्शात रंग रंगात दंग ही केतकी झुले. नाजूक तारा गोरा मोरा, नाजूक तारा गोरा मोरा, नील आकाशी जागला. काल रात्री स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला. प्रीतीत गीत गीतात मीत ना पापणी हले, भीती मनात मी त्या क्षणात त्याचीच जाहले.
श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचा. याचा उर्वरित भाग आपण ऐकणार आहात उद्या सकाळी ठीक 9 वाजता. तर पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र शिवांचे. श्रोतेहो, ऐकूया समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत सौ शलाका सुहास कुलकर्णी. त्यांची ओळख म्हणजे ST डिपार्टमेंटमध्ये 30 वर्षांची प्रदीर्घ सेवा करून स्वइच्छेने सेवानिवृत्त झालेल्या आणि सातारा नगर वाचनालयातील विविध कार्यक्रमात सतत योगदान देणाऱ्या अशा शलाकाताई. तर ऐकूयात समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा. श्रोते हो, स्त्री म्हणजे भूतकालीन कन्या, वर्तमानातील पत्नी आणि अनंत काळची माता असते. पटतंय ना? खरंच पोटची पोर सासरी जाणार या जाणीवेनेच आईच्या हृदयाची मात्र घालमेल होऊ लागते. तिच्या बालपणापासूनचा सारा जीवनपट आईच्या नजरेसमोर उभा राहतो. लेकीच्या आयुष्याला वेगळं वळण देणारा तो महत्त्वाचा दिवस उजाडतोच. लेकीलाही तिकडचे वेध लागलेले असतात बरं. तिच्या शब्दातून ऐकूयात हे भावपूर्ण गीत. लेक लाडकी या घरची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची, होणार सून मी त्या घरची. लेक लाडकी
लेकीच्या आठवणींनी आईचं मन गहिवरून येतं. खूप एकटं एकटंही वाटू लागतं. आपल्या जोडीदाराचा तिला आधार वाटू लागतो. तो बघा तिची किती छान समजूत करतो. ऐका हं. 2 चिमण्या भेदरलेल्या वळचणीला बसलेल्या. चिमणी म्हणाली चिमण्याला, अरे कशी तोंड देऊ रे या तुफानाला, वाटते भीती आता मला, होणार काहीतरी जीवाला. मग चिमणा म्हणाला चिमणीला, ऐका हां चिमणा काय म्हणतो. चिमणा म्हणाला चिमणीला, अगं मी आहे ना साथीला, पुन्हा पंखात बळ येईल, थोडंसं तरी उडता येईल, दोघांसाठीचा चिमण चारा मला नक्कीच आणता येईल. मी आणि तू एकमेकांसाठीच आहोत, हे कदापि विसरू नकोस. ऐकलंत? अशा भावयुक्त शब्दांनी तिला 1000 हत्तींचं बळ येतो. अर्थो ही कन्या परकीय एव या भावनेने सासरी निघालेल्या लाडक्या लेकीला सारं घर साश्रुनयनांनी निरोपाचा आशीर्वाद देतं. बघा हं, कठोर पुरुषाच्या डोळ्यांना सजल करण्याचं सामर्थ्य हे फक्त प्रेमाने पित्याला धमकवणाऱ्या मुलीच्या लग्नानंतरच्या पाठवणीतच असतं, बरोबर ना? आपल्या काळजाला अलवार स्पर्शून जाणारं हे गीत ऐकूयात ना. दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे जा आपुल्या घरी तू, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, हातात बाळपोथी, ओठात बाळभाषा, रमलो तुझ्या सवेमी, गिरवीत श्री गणेशा, वळवून अक्षरांना केले तुला शहाणे, जातो सुखावनी मी, जातो सुखावनी मी, या गोड आठवाने जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो. बोलात बोबडीच्या संगीत जागविले, बोलात बोबडीच्या संगीत जागविले, लयताल सूरलेणे सहजीच लेवविले, एक एक सूर यावा, एक एक सूर यावा, नाहून अमृताने अवघ्याच जीवनाचे, अवघ्याच जीवना
कसा निरोप तुटतात आत धागे घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे हा देह दूर जात मन राहणार मागे घन आत्मजा तुझ्याचे ज्याचे तयास देणे परक्या परी आता मी परक्या परी आता मी येथे फिरून येणे दाटून कंठ येतो ओठात ये गाणे जा आपुल्या घरी तू जा लाडके सुखाने दाटून कंठ येतो दाटून कंठ येतो. रसिक हो, काळ कितीही पुढे धावला तरी आई मुलीचं नातं, तिचा वियोग हे सारं तिच्या सुखासाठीच आहे हे कळूनही पुन्हा पुन्हा पापणीमागे लपलेलं पाणी, गहीवरून येणारे हुंदके यात काडीमात्रही बदल झालेला नाही हो. हे आजही जाणवतंय खरं ना. तुमच्याही ओठावर आलेलं हे भावस्पर्शी गीत ऐकू येत ना. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. कडकडुनी तू मिठी मारता बाळे, बालपण आले आले घुमवित घुंगुरवाळे. आठवले सारे सारे गहिवरले डोळे, आठवले सारे सारे गहिवरले डोळे. कडमाये ते तुला सांगती जा, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. दारात उभी राहिली खिलारी जोडी, बघदीर धाकले बसले खोळंबून गाडी. उसग डोळे या पदराने सावरही साडी, उसग डोळे या पदराने सावरही साडी. रूप दर्पणी मला ठेवूनी जा, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. मोठ्याची तू सून पाटलीण मानाची, हसले तुझे ग हिरवे
लगीन तुडे बघून पास मागे मागे लाडके बघ पुढे बघून पास मागे मागे लाडके बघ पुढे नकोस विसरू पर्यायीला जा जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा. आई बाबांसमान सासू सासरे, भाऊ बहिणीच्या रूपात दीर, नणंद आणि जीवापाड प्रेम करणारा तिचा प्रेमळ सखा, तिचा लाईफ पार्टनर. एकमेकांना 7 जन्माची साथ देण्याचे आश्वासन देताना ती म्हणते, अरे 7 जन्मच काय, आपले नाते तर शतजन्माचे आहे. अशा भरलेल्या घरात उंबरठ्यावरी माप ठेविले, मी पायाने उलथून आले, आले तुझी या घरी कराया तुझीच रे चाकरी. असं गुणगुणत काव्यात्मक उखाण्यासह ती मुलगी आता पत्नी म्हणून लक्ष्मीच्या पावलाने प्रवेश करते ना, तेव्हा सासरची लक्ष्मी या रूपात तिचं जोरदार स्वागत होतं. कसं ते या गोड गीतातूनच ऐकूयात चला. नकोस नयनी भरू आसवे, नकोस नयनी भरू आसवे, देऊ नको हुंदके लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. तुझ्या पाऊली येईल आता आनंदाची अमोल सरिता, तुझ्या पाऊली येईल आता आनंदाची अमोल सरिता. घरकुल मुझे प्रसन्नतेने, घरकुल मुझे प्रसन्नतेने होईल ग बोलके. लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. इथे अंगणी किती नाचतील तुझ्या स्मितासमा सुमने चंचल, इथे अंगणी किती नाचतील तुझ्या स्मितासमा सुमने चंचल. तुझ्याच वात्सल्यातून येतील, तुझ्याच वात्सल्यातून येतील या सदनी माणिके. लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. नको बावरो मुली अशी तू मनी न ठेवी कसला किंतु. नको बावरो मुली अशी तू मनी न ठेवी कसला किंतु. तुझ्या गुणांची गंगा आम्हा, तुझ्या गुणांची गंगा आम्हा पाहू दे कौतुके. लक्ष्मी तू या नव्या घराची झालीस ग लाडके, झालीस ग लाडके. नकोस नयनी भरू आसवे, नकोस नयनी भरू
झाले सगळं लाडके, झाले सगळं लाडके. माहेरच्या सोनचाफी आठवणी सोडून मेहंदी भरल्या सोनपावलांनी सून घरात येता क्षणीच गोड चैतन्याचं वातावरण निर्माण होतं. पण मुलीचं घर, तिची माणसं, बाजूचं वातावरण सारं कसं एका दिवसात बदलतं हो. सून, पत्नी, भावजय अशा मोठमोठ्या नात्यांची जबाबदारी तिच्यावर पडते ना, तेव्हा ती थोडीशी कावरी बावरी होते हो. हे घर, घरातली माणसं आणि खास करून सासूबरोबर आपलं छान जुळेल ना, या विचाराने कावऱ्या बावऱ्या भांबवलेल्या सुनेला आश्वस्त करताना सासूमधील प्रेमळ आई सुनेला किती छान समजावते बघा, ते या सुरेख गीतातूनच. सर्वार्थाने त्याची झालेली ती आतुर अभिसारिका त्याला सांगते, मी माझा हात तुझ्या हाती दिला आहे खरं, आता पुढची सगळी वाटचाल तू म्हणशील तशी. हे सांगताना ती म्हणते, चंपक गोरा कर कोमल हा, करत तुझी याद येते,
नेशील तेथे येते सखया, नेशील तेथे येते. यातून ती थोडी सुखावते. गोड कौतुक, सणवार यामध्ये सारे गुलकंदी दिवस कसे भराभर पुढे पळतात हो. नव्याची नवलाई तर भरकन संपून जाते. आता रूळ बदलताना थोडी खडखड तर होणारच ना. त्याखेरीज संसारातही मजाच येत नाही हो. पटतंय ना श्रोते हो. आयुष्यातील एक एक भूमिका पार पाडित असतानाच गोड कौतुकाच्या उंबरठ्यावर एक दिवस सोनेरी किरणे तिला हळूच खुणावून विचारतात, काय ग, मी तुझ्या जीवनात प्रकाश आणून तुझ्या स्त्रीत्वाचं सार्थक करू का ग? ती हसून म्हणते, नकोच मुळी. आधीच माझ्या जीवनात खूप चांदणे आहेत बरं. त्यांचाच किती मंद शीतल प्रकाश पडला आहे बघ. अहो, याचा अर्थ हीच लेक आता आई होणार असते. स्त्रीचं सारं भावविश्व ज्या महत्त्वाच्या घटनेवर अवलंबून असतं ते म्हणजे तिचं लग्न आणि त्यापुढील सारं आयुष्य. जरतारी मोर भरलेली हिरवी कंच पैठणी नेसून मरवा, दवणा, त्यावर केवड्याची पात खोवलेली, सुंदर फुलांची वळेसरी माळलेली गर्भवती किती सुंदर दिसते ना. अहो, हाच तो हसरा लाजरा क्षण डोहाळे लागल्याचा. या प्रसंगाची गाणी, स्त्रीगीतं, भावबोलीचं एक वेगळंच सौंदर्य घेऊन येतात. जाणार आज मी माहेराला, माझ्या माहेराला, ओटी भरा ग ओटी भरा, माझी ओटी भरा. यासारख्या गीतातून स्त्री मनाची सुंदर आंदोलनं व्यक्त होतात हो. चला तर आता एक धमाल गीत ऐकूयात ना. पुरवा
पेट्रोल संपलं तर लगेच समजतं. फोनची बॅटरी संपली तर नोटिफिकेशन येतं आणि कुठे धूर दिसला तर सायरन वाजू लागतो. पण कॅन्सरची सुरुवात होताना ना बीप वाजते ना नोटिफिकेशन येतं. म्हणून नियमित तपासणी आवश्यक आहे. कॅन्सरच्या 2 पावले पुढे राहण्यासाठी लक्षात राहील ना. इंडियन कॅन्सर सोसायटीतर्फे जनहितार्थ जारी. अधिक माहितीसाठी indiancانسرسوسايٹي.org ला भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या सौजन्याने. पेट्रोल संपलं तर लगेच समजतं. फोनची बॅटरी संपली तर नोटिफिकेशन येतं आणि कुठे धूर दिसला तर सायरन वाजू लागतो. पण कॅन्सरची सुरुवात होताना ना बीप वाजते ना नोटिफिकेशन येतं. म्हणून नियमित तपासणी आवश्यक आहे. कॅन्सरच्या 2 पावले पुढे राहण्यासाठी लक्षात राहील ना. इंडियन कॅन्सर सोसायटीतर्फे जनहितार्थ जारी. अधिक माहितीसाठी indiancánسرسوسايٹي.org ला भेट द्या. अहो, हेच ते तिला मोरून टाकणारे, सर्वांगाने फुलून येण्याचे मधुर क्षण. श्रोते हो, त्या वयाचं त्या वेळेचं एक आगळंच सौंदर्य असतं ना. जसं लग्न ठरल्यानंतरची सुंदर स्वप्न जागवणारी तरुणी, लग्नानंतरची पहिली रात्र जागवलेली नववधू आणि मातृत्वाच्या खुणांमुळे गर्भतेजाने उजळलेली ती बाळाची आई. किती मोहक रूप ही तिची. आता हे एक छान गाणं ऐकूयात. हं. मजला ठावा कशी कर्ज घेऊ नावा मज गुपित मजला ठावा फिरत्या पावलाचा झाला ग भोवरा
हाती कायही जाई की मोगरा भरून 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 आभाळ आलंय भरून भरून घरातला जप पोरी जप जीवाला जप लप पोरीला घरातला जप पोरी जप जीवाला जप राहू आत जाऊ राहू आत जाऊ कुणी बाई सावरा भरून 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 आभाळ आलंय भरून भरून भरल्या वाटेन जड जड झालंय भरून 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 आभाळ आलंय 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 भरून भरून आभाळ आलंय. अपत्य जन्माची प्रत्येक चाहूल बकुळ फुलासारखी आठवणींचा गंध मनभर माखणारी असते खरं. पहिल्या अपत्याची चाहूल तर स्त्रीला पूर्ण बदलून टाकते. मीच नव्या रूपानं जन्माला येणार असल्याची ती पहिली जाण, माझाच अंकुर, माझ्यातून आकार घेणारा, हे माझं सृजन. खरंच स्त्रीला पूर्णत्वाकडे नेणारे हेच ते सुंदर क्षण. अहो, या नवनिर्मितीमध्ये तिचाच तर नव्याने जन्म होतो ना. आता ऐकूयात हे भावपूर्ण गीत. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मी नमी. कालांतराने हसरं गोंडस अशा नव्या पाहुण्याचं घरी आगमन होतं. ते रूप पाहता पाहता सारा दिवस बाळलीलांच्या कौतुकातच जातो म्हणा ना. आता मात्र तिच्यापुढे सारी सुख हात जोडून उभी असतात. प्रत्यक्ष मातृत्व जेव्हा गळ्यात पडतं ना, तेव्हाच खरं परमोच्च सुखाची जाणीव होते. एका आईच्या मनातील हे सुरेख गीत ऐकूयात तरी. सुख आले माझ्या दारी. श्रोते हो, तिच्या वयाच्या एक एक टप्प्याला एक एक विशेषण बहाल करणारे हे प्रवासाचे टप्पे कसे आहेत, काय बरं सुचवतात बघा. जसं खळखळणारं बालपण, जोशपूर्ण विशी, तिशी कृतिप्रवण, 40शी कर्तव्यनिष्ठ, 50शी अनुभवसिद्ध, 60 आत्मशोधक, स्थिरचित्त अशी 70. मग काय, मग आत्मविलोपी 80. पण ही दशकांची शिडी सारं काही अलबेल असेल तरच प्राप्त होते बरं. असे हे वयाचे उंबरे, हे टप्पे ओलांडताना आपण हळवे होतो खरं. त्या मागील वयाच्या खुणा अट्टहासाने जपण्याचा प्रयत्न करीत असताना आपण सुस्कारे का बरं सोडतो, हे कोडच आहे हो. आता एवढ्या मोठ्या प्रवासात बदल हा अपरिहार्यच आहे. त्याची ही खुमारी आनंदाने लुटता आली पाहिजे. असं म्हणतात, गॉड कॅनॉट बी एव्हरीव्हेअर, सो ही मेड मदर्स. ही आजची आई क्षितिजा, स्वयंसिद्धा, प्रेरणा, अस्मिता, रुचिरा, मनवा, बहुश्रुता, मनमुक्ता आणि चतुरासुद्धा. समर्पक अशा 9 रूपातून ही नवदुर्गा आपल्यासमोर येते. अशा या स्त्री विश्वातील विविध टप्प्यांनी, विविध स्थित्यंतरांनी श्रोते हो, बालपणातील नक्षीदार कॅलिडोस्कोप खेळाची आपणास आठवण आली असेलच. अशा समृद्ध प्रवासाचा आम्ही आता इथेच निरोप घेत आहोत. जाता आता एक सुंदर गीत ऐकूयात आणि या प्रवासाची सांगता करूया.
हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. नितळ निळाई आकाशाची अनक्षितिजाची लाली, दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी. नितळ निळाई आकाशाची अनक्षितिजाची लाली, दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी. अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास. कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. पानांमधली सळसळ हिरवी अनकिल बिल पक्षांची, झुळझुळ पाणी वेळू मधुनी फुली शीळ वाऱ्याची. पानांमधली सळसळ हिरवी अनकिल बिल पक्षांची, झुळझुळ पाणी वेळू मधुनी तुळशीळ वाऱ्याची. इथं गाणं लोकलचं, पाणी तुंबलेल्या नळाचं आणि वार डोक्यावर गरगरणाऱ्या पंख्याचं. इथे तिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. पाऊस चिमचिमणारा आणि पाऊस कोसळणारा, टपटप्पा गोळ्यातून फुल्या कोंजळीत येणारा. पाऊस झिमझिमणारा आणि पाऊस कोसळणारा, टपटप्पा गोळ्यातून फुल्या कोंजळीत येणारा. पाऊस म्हणजे रेनकोटचं ओझ, कपड्यांचा सत्यानाश आणि सर्दीला निमंत्रण. जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे, जगण्यावरचे प्रेम जणू हे धुंद बरसते आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे, हे जीवन सुंदर आहे. ला 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 सुंदर
ला 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 ला. श्रोतेहो, आत्ताच पण आनंद घेतलात समृद्ध प्रवास स्त्री विश्वाचा या कार्यक्रमाचा. तर श्रोतेहो, ऐकत रहा हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे.